खरं तर शिवमहापुराण असं शिकवतच नाही की तुम्ही देवादिकांमध्ये भेद करा म्हणून. विठ्ठलाला मानणारे वारकरी आपण असो तर भगवान शंकराला सुद्धा आपण मानलं पाहिजे, कारण पहिले वारकरी भगवान शंकरच आहेत. वारकरी संप्रदायानुसार आपण जगत असो तर शिव उपासकांना नाव ठेवायचं आपल्याला अजिबात अधिकार नाहीये, कारण वारकऱ्यांमध्ये जी पहिली मूळ सुरुवात आहे ती भगवान शंकरानंच चालू केलेलं आहे. हरिपाठामध्ये रोज गातो आपण, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सर्वांनी म्हणा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्राने बोधा गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोधा गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोधा गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोधा गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गोरक्ष वळला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गोरक्ष वळला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गोरक्ष वळला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गोरक्ष वळला. गहिनी प्रसादे गहिनी प्रसादे, निवृत्ती दातार, निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार तोच मीजे, ज्ञानदेवा सार तोच मीजे, ज्ञानदेवा सार तोच मीजे, ज्ञानदेवा सार तोच मीजे. मच्छिंद्राने बोधा गोरक्षास गेला, मच्छिंद्राने बोधा गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोधा गोरक्षास गेला, मच्छिंद्राने बोधा गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गोरक्ष वळला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गोरक्ष वळला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गोरक्ष वळला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गोरक्ष वळला. हरिपाठातला हा अभंग आपल्याला खूप काही शिकवतोय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ कोण? भगवान शंकर. ते मूळ गुरु आहेत आपल्या सगळ्यांचे, संप्रदायाचे मूळ गुरु. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. भगवान श्री शंकराचा अनुग्रह मच्छिंद्रनाथांना प्राप्त झाला. कसा झाला? मच्छिंद्रनाथ कवी नारायणाचा अवतार आणि माशाच्या पोटामध्ये ते स्थित झाले. आणि यमुना नदीच्या तटावरती भगवान शंकर जेव्हा माता पार्वतीला गुह्यतम ज्ञान देऊ लागले तेव्हा माशाच्या पोटातल्या या जीवानं ऐकलं. माशाच्या पोटामध्ये कवी नारायणानं संचार केला आणि त्या मत्स्यीच्या पोटातून ते दिव्य ज्ञान ऐकलं. पूर्ण ज्ञान देऊन झालं आणि शंकर भगवंतानं विचारलं, पार्वती तुला कळालं का? माता पार्वतीला समाधी लागलेली होती. पाण्यातला ती मासोळी, त्या मासोळीच्या पोटातून आवाज आला, हा गुरुदेव मला कळालंय. अरे माशाच्या पोटातून आवाज येतोय, कोण आहे मत्स्यीच्या पोटात? मग लक्षात आलं, कवी नारायणानं संचार केला. भगवान श्री शंकराच्या लक्षात आलं, नवनारायणचा अवतार कार्य आता चालू होणार आहे. आपल्या मुखातलं दिव्य ज्ञान या मत्स्यीच्या पोटातल्या कवी नारायणानं श्रवण केलंय. भगवान श्री शंकरानं सांगितलं, हे कवी नारायणा, मासोळीच्या पोटातून तुमचा जन्म होईल आणि मत्स्यीच्या पोटी नाव जन्म घेतल्या कारणानं तुमचं नाव मत्स्येंद्रनाथ असेल. आणि मच्छिंद्रनाथ
तुमची माझी भेट बद्रीनाथ या क्षेत्राला होईल, तिथे तुमच्याकडनं 12 वर्ष तपश्चर्या करून घेऊन भगवान दत्तात्रयांचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त होईल आणि या नाथ पंथाचा, या संप्रदायाचा प्रसार प्रचार करण्याची जबाबदारी तुमच्याकडे असेल. मग माशीनं त्या मस्तीनं पोटातलं अंड यमुना नदीच्या तटावरल्या वाळूमध्ये टाकून दिलं. काहीतरी पदार्थ आहे खाण्याचा म्हणून बरेच पक्षी आले, चोंच मारायला लागले त्या अंड्याला. चोंच मारल्यानं अंड फुटलं, पण त्यातून मनुष्याकृती बाळ रडू लागलं. ते पक्षी घाबरले, उडून गेले. तापलेली वाळू, उन्हाचे चटके, तो नवजात बालक शिशू मस्तीच्या पोटातून जन्माला आलेला. बाळ कुणाचं रडतंय म्हणून कामिक नावाचा एक नौका चालवणारा नावाडी तो तिथे आला. त्याला संतान नव्हती, लेकरू बाळ नव्हतं त्याला. मग ते बाळ पाहिलं, त्याचा जीव कासावीस झाला. कुणाचं बाळ आहे, इकडे तिकडे घेऊन पाहू लागला, फिरू लागला. कुणी दिसच ना. आकाशवाणीनं सांगितलं, हे कामिक नावाडी हे सत्पुरुषा, भाग्यवान आहेस तू. हे साक्षात कवी नारायणाचा अवतार आहेत. मस्सीच्या पोटी यांचा जन्म झालाय. नाव मच्छिंद्र ठेव आणि लालन पालन कर. मच्छिंद्रनाथाचं लालन पालन करण्यानं, सेवा करण्यानं, काळजी घेण्यानं तुझं नाव या जगात अजरामर होईल. त्या छोट्याशा बालकाला घरी घेऊन गेले. पती पत्नी दोघांना प्रचंड आनंद झाला. देवानं आपल्याला लेकरू दिलं. पण या लेकराच्यामुळे आपलं नाव ग्रंथ पुराणामध्ये अजरामर होणार आहे. 5 वर्षाचे मच्छिंद्रनाथ खेळताय, बागडताय, लहानाचे मोठे होताय. एक दिवस बाप मासे पकडायला घेऊन गेला मच्छिंद्रनाथाला. त्यांचा पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय होता मासे पकडण्याचा. मासे पकडण्यासाठी बाप काठावर उभं राहून जाळी फेकायचा पाण्यामध्ये. त्या जाळीमध्ये खूप मासे अडकत होते आणि पकडलेले मासे वाळूवर टाकायचे. ते बिचारे तडफडायचे. जीवना वेगळी मासोळी, पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही. आणि ते मासे तडफडायला लागले. कोळी सांगायचा लेकराला, आपल्या मच्छिंद्रनाथाला, मच्छिंद्रा ते मासे टोपलीत भर. आता मच्छिंद्रनाथाचा जन्मच मस्तीच्या पोटी झाला होता म्हणून आईच्या वंशाची कळवळ लागली होती. मच्छिंद्रनाथानं मासे पकडावेत, टोपलीत नाही, पाण्यात सोडून द्यावेत. पाण्यात सोडून द्यायचे. हे एकदा, दोनदा, तीनदा बापानं पाहिलं, चिडला बाप. कारट्या, पकडलेले मासे पुन्हा पाण्यात सोडतो, भिकेला लागावं लागल, पोटाला खायला मिळणार नाही. आणि मारलं मच्छिंद्रनाथाला. मच्छिंद्रनाथाचा जीव व्याकुळ झाला. निष्पाप जीवांचा त्यांची हत्या करून आपण पोट भरण्यापेक्षा भिक्षा मागून खाल्लेली कधी पण चांगली. त्याच क्षणी मच्छिंद्रनाथानं गाव सोडलं, घर सोडलं, पंचकृषी सोडली, परिसर सोडला आणि थेट यमुनेच्या तटावरनं त्यांनी बद्रीनाथ गाठला. बद्रीनाथाला जाऊन 12 वर्ष तपश्चर्या केली. भगवान शंकरानं प्रत्यक्षात दर्शन दिलं आणि दत्तप्रभूंना सांगितलं मच्छिंद्रनाथाला अनुग्रहित करा. म्हणजे वारकरी संप्रदायाची मूळ परंपरा सुद्धा अगोदर आदिनाथ म्हणजे भगवान शंकर आणि नंतर त्यांच्या नंतर मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला आणि गोरक्ष वळाला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानोबरायांचे मोठे भाऊ निवृत्ती दातार. आणि निवृत्ती दादांच्या नंतर ज्ञानोबरांना आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर महाभक्तीचा प्रसार प्रचार उभा महाराष्ट्रभर नाही, देशभर नाही, जगभर आहे. म्हणून उपासना, साधना, वारकरी संप्रदायात आपण जीवन जगत असू तर भक्तीमध्ये भेद करण्याचं काहीही कारण नाही. आपण सगळ्यांनी, जर आपण विठ्ठलाचे वारकरी असाल तर एकादशी करणारानं सोमवारचं व्रत केलंच पाहिजे. जे पंढरपूरची वारी करतात त्यांनी पशुपतीची एकदा का होईना वारी केलीच पाहिजे. पशुपतीनाथाचं दर्शन घेतलंच पाहिजे. मग आपल्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद राहू नये.
खरी शिवभक्ती आपल्याला प्राप्त व्हावी, शंकराच्या कृपेला पात्र होण्यासाठी रामरायाचं पूजन करावं आणि रामाच्या कृपेला प्राप्त होण्यासाठी शंकराचं भजन करावं, हा संगम आपणाला आपल्या जीवनात साधता आला पाहिजे. याच्यासाठीच ते सोपसूत्र आपल्या हाती लागावं. याच्याकरता नळेगाव ग्रामस्थ मंडळीनं वारकरी संप्रदायाच्या रीत अनुसार अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शिव महापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे. शिव आणि विष्णू वेगळे नाहीतच. हरिहरा वेद 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 हरिहरा भेद नाही नका करू वाद. भक्तीमध्ये भेद उरू नये याच्याकरता शिवमहापुराण शुद्ध भक्ती आपल्याला शिकवतंय. आणि कालच्या सत्रामध्ये आपण भगवान भोलेनाथाच्या या परमपवित्र ग्रंथाला कथेला आरंभ केला. 24,000 श्लोकांचा हा ग्रंथ, 7 संहिता आणि 7 संहितामध्ये भगवान श्री शंकराचं विस्तृत वर्णन. शिवमहापुराण ग्रंथाची निर्मिती कशी झाली? भगवान श्री शंकरानं हे शास्त्र स्वतःच्या मनामध्ये निर्माण केलं आणि मनात आलेलं श्रद्धेनं ऐकणाऱ्या नंदी महाराजांना सांगितलं. नंदी महाराजांनी खूप भक्तिभावानं शंकराची कथा ऐकली. शंकराला आनंद झाला. नंदीश्वरा, तू किती चित्त देऊन माझं ऐकलंस. तू आज माझी कथा ऐकली, इथून पुढे भविष्यात तू सांगितलेलं मी ऐकन. म्हणून महादेवाला जर एखादं गाऱ्हाणं सांगायचं असेल, साकडं घालायचं असेल आणि महादेवानं आपलं साकडं ऐकावं असं वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या अंतःकरणातला प्रश्न, पीडा काय असेल, तुमच्या अंतःकरणातला भाव नंदी महाराजांच्या कानात सांगा. नंदीच्या कानात सांगितलेलं महादेवाला ऐकावंच लागतं, कारण महादेवाचं नंदीनं ऐकलं होतं. महादेवाच्या मनातलं नंदी बाबांनी ऐकलं, म्हणून महादेवानं खुश होऊन आशीर्वाद दिला, नंदी बाबा आजपासून मी तुमचं ऐकेन. नंदी महाराज कथा ऐकत असताना तिथे ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवानं सुद्धा कथा ऐकली. ते शास्त्र आपण श्रवण करत आहोत. सर्वप्रथम शिवमहापुराण या ग्रंथाचं महात्म्यामध्ये एका पापी पुरुषाची कथा आणि एका पापी स्त्रीची कथा. तर पापी पुरुषानं किती पाप केलं, पण शिवमहापुराणानं त्याचा किती उद्धार केला. शिवमहापुराण कथा सहज ऐकली आणि त्या व्यक्तीचं कल्याण झालं. हे काल आपण पाहिलंय.
आयुष्याचं गणित चुकलेला हा देवराज, त्याला आई वडील कळाले नाही, आई वडिलाचं अंतकरण कळालं नाही, तो किती चांगल्या कुळात जन्माला आला होता हेही त्याला कळालं नाही. शेवटी त्यानं त्याच्यासाठी जगणारं त्याचं कुटुंब, त्या कुटुंबालाही संपवलं. लोकांची लूटमार करून जे धन मिळवलं होतं त्यानं, ते धनही त्याची साथ सोडून गेलंय. माझ्या ताई दादांनो, अनितीनं मिळालेलं धन हे माणसाला दुःखच देत असतं. आणि कष्टानं कमवलेलं धन त्यानं सुख द्यावं, याच्यातलं 2-5% देवधर्माला खर्च करावं लागत असतं. एक उदाहरण सांगते तुम्हाला. 2 भाऊ होते, दोघांचा फार जीव होता. साधारण परिस्थिती होती त्यांची. त्यांनी ठरवलं की आपण आता उद्योग करायला जाऊ, कपड्याचा बिझनेस करू. कपड्याचे गाठोडे बांधले, घोड्यावर ते टाकले, 4-8 दिवसाची शिदोरी सोबत घेतली, लागणारं साहित्य सोबत घेतलं आणि सुरक्षेसाठी काही हत्यारं सोबत ठेवली. दोघं मजल दर मजल करत गावोगावी कपड्याचा व्यापार करत निघाले. बऱ्यापैकी त्यांनी त्यांच्या वर्षभर पुरतील एवढे पैसे त्यांनी कमावले होते दोघांनी. दोघंही खुश होते, आनंदी होते. आता एक शेवटचं गाव करून त्यांना जायचं होतं. गावाच्या अलीकडे जंगल होतं आणि थोडासा अंधार पडू लागलेला होता. त्या जंगलामध्ये प्रवेश करणार एक संत भेटले. संतों ने वो दोनों भाइयों को रोका. संतों ने कहा, बेटा बच्चों आप आगे मत जाओ, इस जंगल में आगे डायन है. वो डायन बहुत ही खतरनाक है, बहुत ही चालाक है, आप दोनों को फंसाएगी, आप दोनों को नष्ट करेगी, आपको मार डालेगी वो डायन. आगे मत जाओ बच्चों. 4-5 दिनों में आपने जो धन इकट्ठा किया है, जो कमाया है, वो बहुत काफी है आपके जीवन के लिए. जो मिला है उसमें आप खुश रहो और अपने गांव चले जाओ. महाराज जी ने तो बहुत अच्छा बताया था, लेकिन दोनों भाइयों ने संतों की सुनी नहीं. अगर खुद के जीवन में खुद का कल्याण चाहते हो और जीवन की नैया सही ढंग से तर जाए, ऐसा चाहते हो तो जीवन जीते समय या जिंदगी काटते समय किसी का सुनो अगर या ना सुनो, लेकिन संतों का हमें सुनना ही चाहिए. जो संतों के शब्दों के पीछे चलते हैं उनके जीवन की नैया तर जाती है. वो दोनों भाई, संत कुछ ऐसा ही ऐसी बात कर रहे हैं, ऐसे बोल के वो आगे निकल गए. और जब जंगल के मध्य बीच में गए तो सुवर्ण धन से भरा हुआ घड़ा उन दोनों ने देखा. उछलने लगे, कूदने लगे, बहुत ही आनंदित हो गए और उन्होंने कहा, हम दुनिया को फंसाते हैं लेकिन संत हमें फंसा रहे थे. संत ने तो कहा था बच्चों आगे मत जाओ, आगे डायन है. यहाँ तो डायन नहीं है, यहाँ तो धन से भरा हुआ घड़ा है. इतना धन हमें मिला है कि पूरी जिंदगी ऐसी हम गुजारेंगे. अब कहीं जाने की जरूरत नहीं, कष्ट मेहनत करने की जरूरत नहीं है. हमारी 10 पीढ़ियां तो ऐसे बैठकर खाएगी, उनकी जिंदगी गुजर जाएगी. लेकिन धन उठाते समय जो बड़ा भाई था उसके मन में एक बात आ गई, अगर मेरा छोटा भाई मेरे साथ न होता तो ये पूरे के पूरा धन मुझे मिलता. अब कैसे मैं करूं कि ये पूरा धन मुझे मिलना चाहिए. बड़े भाई के दिमाग में विकल्प आ गया
और उसने कहा छोटे भाई को, छोटे नज़दीक गांव है, गांव में जाके खाने के लिए कुछ मिठाई ला, बहुत भूख लगी है। और उस समय छोटा भाई घोड़े पे सवार होकर गांव में चला गया। वहां जाके उसने कुछ मिठाई खरीदी, लेकिन मिठाई खरीदते समय उसके भी दिमाग में आया, अगर मेरा बड़ा भाई ना होता तो ये पूरा धन मुझे ही मिलता, ये पूरा धन मुझे ही मिले, इसके लिए मुझे क्या करना चाहिए। तो उसने वो जो मिठाई खरीदी थी, एक जहर की शीशी ले ली और उसमें जहर मिला दिया। बड़ा भाई ये खाएगा और जहर खाकर मर जाएगा, पूरा धन लेकर मैं मेरे बच्चों में जाऊंगा, मेरा पूरा जीवन सफल हो जाएगा, ऐसा उसने सोचा। विष से भरी हुई मिठाई लेकर जब छोटा भाई अपने बड़े भाई की ओर दौड़ रहा है, तो बड़ा भाई भी सोच रहा है, अगर मेरा छोटा भाई ना होता तो पूरा धन मुझे और मेरे बच्चों को मिलता, अब क्या करूं। उसने सोचा जब छोटा भाई सामने आएगा तो बंदूक की 6 गोलियां उसके कलेजे में उतार दूंगा। छोटा भाई, भैया भैया मैंने मिठाई लाई है, खाने के लिए कुछ लाया है, ऐसा जोर जोर से चिल्ला रहा था, नजदीक आ रहा था। धन का लालच इतना बड़ा है और इतना बुरा है, धन के आगे जो खून का रिश्ता है वो भी खोखला हो गया और बड़े भाई ने छोटे भाई के सीने में 6 गोलियां उतार दी। धन तो वही का वही था, धन तो मिल गया, बड़ा भाई खुश हो गया, अब मुझे खाली अकेले मुझे ही धन मिल गया, इस खुशी में था, उछल रहा था, चिल्ला रहा था, खुशी मना रहा था, लेकिन भूख भी लगी थी। तो उसने देखा कि छोटे के हाथ में कुछ तो है खाने के लिए, वो मिठाई ले ली और मुंह में जब डाली तो मिठाई तो विष से भरी हुई थी और जहर से भरी हुई वह मिठाई जब उसने खा ली तो वो भी 10-5 मिनट में मर गया। धन तो वही का वही रह गया, लेकिन दोनों भाई भी उस डायन के शिकार बन गए। संतों ने तो सच कहा था, बच्चों आगे मत जाओ, आगे डायन है, लेकिन बच्चों ने संत की सुनी नहीं। उस भाइयों ने संतों की मानी नहीं, सुनी नहीं, और उस कारण खुद के प्राण को वो दोनों भाई गवा चुके थे। कथा फार सुंदर आहे, आपल्याला खूप काही शिकवणारी आहे। व्यापाराच्या उद्देशानं घर सोडलेले 2 भाऊ जेव्हा एका जंगलात प्रवेश करणार, तेवढा संत सांगतायत, पोरांनो पुढे जाऊ नका, पुढे हडळीण आहे। पोरं बोलली आमच्याकडे बाबा बंदूक आहे, तलवार आहे, आम्हाला काही घाबरायचं कारण नाही, 10 दिवसापासून घर सोडलेलं आहे। आतमध्ये गेली, जंगलाच्या मध्यभागी गेली तर सोन्यानं भरलेला हंडा दिसला। दोन्ही भावंड म्हणतात, महाराज तर आपल्याला फसवायला लागले होते, हडळीण आहे तर धनानं भरलेला हंडा आहे। बरं झालं बाबांचं ऐकलं नाही आपण, आता हे धन घेऊ आणि घरी जाऊ, 7 पिढ्या आता कष्ट करण्याची गरज नाही। पण जेव्हा सोनं मोजत होते दोन्ही भावंड, भूक लागलेली होती, मोठा भाऊ छोट्याला म्हटला, जा गाव जवळच आहे, खायला काहीतरी घेऊन ये। छोटा भाऊ खायला काहीतरी घ्यायला गेला आणि मिठाई घेताना मनात विचार आला, जर माझा मोठा भाऊ नसता तर सगळं धन मला एकट्याला मिळालं असतं। काय करू की जेणेकरून मला हे सर्व धन मला मिळेल। इकडे छोट्याच्या मनात आलं, छोट्यानं विष त्या मिठाईमध्ये कालवलं, दादाला विष खाऊ घालू आणि सगळं धन घेऊन आपण घरी जाऊ। मोठ्याच्या मनात आलं, माझा छोटा भाऊ नसता तर सगळं धन मला मिळालं असतं, छोट्याच्या हाती नाही लागलं पाहिजे धन, काय करू मी आता। ठरवलं त्यानं, बंदुकीतल्या 6 गोळ्या त्याच्या छातीमध्ये उतरवायच्या। या धनापुढे रक्ताचं नातं फोल ठरलं। पण सांगू माझ्या ताई दादांनो, धनापेक्षा आपली माणसं फार मौल्यवान असतात। धन आज आहे तो उद्या नाही, लक्ष्मी फार चंचल आहे।
ती कधीच कायम कोणासोबत स्थिर राहू शकत नाही. 10 वर्षापूर्वी गडगंज श्रीमंत माणसं होती, पण आज त्यांची दुरावस्था पाहतोय आपण. आज कोणी बसत असेल हत्तीवर, पण उद्या पायी चालवायची वेळ येईल का नाही काही सांगता येत नाही. कुणाचं प्रारब्ध काय आहे कुणाला माहिती नाही. संत शिरोमणी सावता महाराज एवढं गोड सांगतात. कोणी दिवशी बैसोणी हत्तीवरा, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर, पायी चालवावे समयासी सादर व्हावे हो, समयासी सादर व्हावे हो, समयासी सादर व्हावे हो, समयासी सादर व्हावे. कोणी दिवशी बैसोनी हत्तीवरा, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर, पायी चालवावे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे हो, समयासी सादर व्हावे. सादर व्हावे व्हावे व्हावे. रावाचा रंग आणि रंगाचा राव बनवण्याची ताकद भगवंताच्या हातामध्ये आहे. धन हे कायम कधी कुणाकडे राहत नसतं, ते कमी अधिक होत असतं. आणि धनानं आपली साथ सोडू नये असं जर वाटत असेल तर धर्म कार्यात खर्च करावं लागत असतं. म्हणजे ते कायम आपल्या सोबत राहतं, आपली अवकळा होऊ देत नाही. पण देव नाही, धर्म नाही आणि फक्त साठवलं तर ते फजिती पण केल्याशिवाय राहत नाही. सवय लावा. 10 रुपये कमवले असतील किंवा देवानं 10 दिले असतील तर 1 रुपया बाजूला काढून ठेवायचा. 100 रुपये मिळाले असतील तुम्हाला, 10 रुपये बाजूला काढून ठेवायची सवय लावा. देवाच्या नावानं तरणतारण होऊन जाईल. पण देवराजनं फक्त साठवलंच. ती 2 भावंड जी जंगलामध्ये गेली, त्यांना वाटतंय धन मला एकट्याला मिळालं पाहिजे. रक्ताचं नातं कळालं नाही त्यांना. छोटा भाऊ आला तर मोठ्या भावानं 6 गोळ्या छातीत उतरवल्या. तडफडून मेला बिचारा. त्याच्या हातात मिठाईची पिशवी होती. मोठ्याला आनंद झाला पण भूकही लागलेली होती. छोट्याच्या हातात काहीतरी आहे, घेतली मिठाई, टाकली तोंडात. 10 मिनिटातच चेहरा काळा कुट्ट पडला, तोंडातून फेस आला आणि धडामकन जमिनीवर कोसळला. धन तर जागेवरच राहिलं, पण 2 भावंडांचा प्राण गेला. प्राण गेला. संत सांगत होते, बच्चो आगे मत जाओ, आगे डायन है. पण संतांचं ऐकलं नाही. जीवनात धन कमवायचं नाही का? खूप कमवायचं. कमवू नका असं कुणी म्हणणार नाही. तो पुरुषार्थ आहे. 4 पुरुषार्थ आहेत पहा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 2 नंबरचा पुरुषार्थच अर्थ आहे. अर्थ म्हणजे पैसा, धन कमावलाच पाहिजे, त्याच्याशिवाय माणसाला किंमत नाही. धन माणसाला मान बहाल करतं, मान्य आहे, ते कमावलं पाहिजे. पण त्याची पद्धत सांगितली आपल्याला आणि त्याचा वापर सांगितलाय.
जोडोनिया धना उत्तम व्यवहारे जोडोनिया धना उत्तम व्यवहारे जोडोनिया धना उत्तम व्यवहारे जोडोनिया धना उत्तम व्यवहारे उदास विचारे बेसंकारी उदास विचारे बेसंकारी उत्तम चिगाची डोळे कपाळा उत्तम चिगाची डोळे कपाळा उदास विचारे बेसंकारी उदास विचारे बेसंकारी उत्तम चिगाची डोळे कपाळे उत्तम चिगाची डोळे कपाळे डोळे कपाळे जय हो जय हो जय हो हरि बोल जय हो जय हो धन कमवू नका असा काही भाग नाहीये, पण कमावलं तर त्याचा विनियोग योग्य व्हावा, तो पुरुषार्थ आहे. त्याला किती महत्त्व द्यायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. दोन भावंडांना कळालं नाही आणि अनितीनं अधर्मानं आपल्याजवळ आलेलं धन आपल्याला सद्बुद्धी कधी देऊ शकत नाही. देवराजला सद्बुद्धी फुटली नाही, त्याचं एकच कारण, त्यानं जे आणलेलं होतं ते वाम मार्गानं मिळवलेलं होतं. त्या शोभावती नावाच्या वेशेनं त्याचं सगळं धन लुटलं. जेव्हा शरीरानं संपला, धनानं संपला, परिवारानं संपला, मग त्याला हकलून दिलं. सगळीकडून संपलेला माणूस शंकराला शरण जाऊ द्या, भगवान त्याचं तरण तारण करतात. या जगात त्याला आता थारा राहिलेला नव्हता. गावगाव भटकत होता, अन्नाविना तडफडत होता. मरण जवळ आलेलं होतं, पण पोटाला काहीतरी घास तुकडा खायला मिळावा ही आस होती. नळेगावसारखं गाव होतं, शिवकथा चालू होती, कथेनंतर प्रसाद होता. कथा ऐकायला बसला, पण मन लागेना त्याचं. कथा ऐकू थोडी ऐकली, पण भुकेनं व्याकुळ झालेला. शिवमंदिरात शिवलिंगावरचा प्रसाद चोरून खाऊ म्हणून मंदिरात आला. चोर 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 म्हणून लोकांनी जो मारला, आणि मरते वेळेला शिव शिव शब्दाचा त्यानं उच्चार केला आणि महादेवाचा धावा केला. हे भोलेनाथा, आता तूच माझं तरण तारण कर. खूप चुकलोय मी माझ्या जीवनामध्ये, मला पश्चाताप होतोय, पण तुझ्याशिवाय कोणी मला वाचवणार नाही. भगवान उमानाथ, दीनानाथ, भगवान भोलेनाथानं शिव शब्दाच्या उच्चारानं, शिव कथा ऐकण्यानं त्या देवराजची सगळी पापं नष्ट झाली. असंही शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण. शिव शिव शिवहर शिवहर शिवहर, ओम नमः शिवाय, शिव शिव असा जर आपण सारखा अखंड नामजाप केला, जो आपल्याला जमेल तो, त्यानं आपली पापं नष्ट होतात. देवराजची पापं नष्ट झाली आणि पाप नष्ट झाल्या कारणानं देवराज शिवलोकी गेला आणि भगवान भोलेनाथानं त्याला आपल्या शिवगणामध्ये सहभागी करून घेतलं. हे भगवान भोलेनाथाची कृपा आहे.
आयुष्यभर पुण्य करून मग देवलोकी गेला तर देवानं स्वीकारणं ही सहज गोष्ट आहे. पण आयुष्य चुकलं आणि शेवटच्या टप्प्यात त्यानं भगवान भोलेनाथाचं श्रवण केलंय आणि नाम घेतलं तर तेवढ्यावरनंच त्याचं कल्याण झालं. एवढी प्रभावी ही शिवमहापुराण कथा आहे. उमापती महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव भगवान भोलेनाथाचं वर्णन करणारा हा ग्रंथ शिवमहापुराण. या ग्रंथामध्ये ग्रंथाचं महात्म्य सांगण्याकरता दुसरी एक कथा आहे. पापी पुरुषानं पाप केलं, शिवशिव बोलला, त्याचा उद्धार झाला. पण एखाद्या पापी स्त्रीचा उद्धार, कारण स्त्रियांना तर कनिष्ठ मानतात, मग स्त्रियांचा उद्धार होतो का शिवमहापुराणनं? तर भगवान श्री शंकर यांची कथा पुरुषांचा उद्धार करतेच पण स्त्रियांचा सुद्धा उद्धार करते. हे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे एका कथेद्वारे. कथा फार सुंदर आहे. समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल सज्ञका वसंती यत्र पापिष्ठा वेद धर्मो जिता जना. समुद्राच्या तटावरती बाष्कल नावाचं गाव आहे. ते गाव काही नळेगाव सारखं नाही. त्या गावामध्ये नळेगाव सारखं विठ्ठल रुक्मिणी मंदिर नाही, दत्त मंदिर नाही, शिव मंदिर नाही, हनुमंतरायाचं मंदिर नाही. त्या गावाला एकही मंदिर नाही. त्या गावात ना बेलाचं झाड, ना दारात तुळशीचं वृंदावन. ते जाऊ द्या, त्या गावातल्या लोकांच्या गळ्यात माळ सुद्धा नाही. त्यांच्या दारात तुळशीचं वृंदावन नाही, तुळशीला दिवा नाही, घराला देवघर नाही, गावाला ग्रामदैवत नाही. कसलं गाव आहे हे विचित्र. अशा गावाचं वर्णन तुकोबराय करतात. स्मशानसे भूमी प्रेतरूपी जन. स्मशानसे भूमी प्रेतरूपी जन. स्मशानती भूमी प्रेतरूपी जन. स्मशानती भूमी प्रेतरूपी जन. सेवा भगिनी ग्रामवासी. सेवा भगिनी ग्रामवासी. निसा गम पम गम 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 गरे स गम गम पम गम गम गरे स. निसा ग स निसा ग ग सा गम ग सा गम ग गम पम गम अपनी पम अपनी पपनी नानी पनी नानी नानी रा पम गरे स गम पनी नानी नानी रा पम गरे स गम पनी नानी नानी रा पम गरे स गम पनी ना गम पनी ना गम पनी ना. सेवा भगिनी ग्रामवासी. सेवा भगिनी ग्रामवासी. स्मशानसे भूमी प्रेतरूपी जन. स्मशानसे भूमी प्रेतरूपी जन. स्मशानती भूमी प्रेतरूपी जन. स्मशानसे भूमी प्रेतरूपी जन. प्रेतरूपी जन. प्रेतरूपी जन. एखाद्या गावामध्ये लाईटचा अभाव असला तरी माणसं राहण्याची मानसिकता ठेवतील. एखाद्या गावाला रस्ते चांगले नसते तरी माणसं स्वीकारतील. एखाद्या गावाला पाण्याची व्यवस्था नसेल तरी पण आपण संघर्ष करून तिथं राहू. पण ज्या गावाला ग्रामदैवतच नाही, दारात तुळशीचं वृंदावन नाही, त्या गावात इथं बसलेल्या किती लोकांना राहावं वाटेल? नळेगाव, एक तरी हात उंच करा. आ नाही. ज्या गावाला देऊळच नाही, ज्या गावातल्या घरामध्ये तुळशीचं वृंदावन नाही,
घरात देवघर नाही, त्या गावात राहावं वाटेल का? नाही. तर चुकून हात वर झालेला होता. असं करायचं होतं, फक्त असाच राहिला, अशी गडबड झाली. चला जाऊ द्या. त्या ताईंमुळे सगळ्यांचे चेहरे फ्रेश तर झाले, नाही तर अशीच होते काही. त्या ताईंचेच धन्यवाद, तुमच्यामुळे बाकी लोक फ्रेश झाले एकदम. तर त्या गावात आपल्यापैकी कुणालाही राहावं वाटणार नाही. रस्ता कमी अधिक असेल, खड्डे असतील, आम्ही ॲडजस्ट करू. लाईटची व्यवस्था कमी, लोड शेडिंग जास्त असेल तरी चालेल. पाणी आम्ही सहन करू, पाण्याचाही त्रास. पण गावाला जर देऊळ नाही, त्या देवळात घंटा नाही, नंदादीप नाही, घराला देवघर नाही, दारात तुळशीचं वृंदावन नाही, थोरा मोठ्याचा आदर नाही, त्या गावात राहावंसं वाटणार नाही. असं बाष्कल नावाचं गाव, त्या गावाला कसला संस्कार नाही. त्या गावात एकही सज्जन नाही, त्या गावात एकही वारकरी नाही, एकही महाराज आणि महात्मा नाही. त्या गावाला कसले शिस्त नाही. कुणी कुणाची चोऱ्या करतं, कुणी कुणाची घरफोडी करतं, कुणी कुणाच्या घरात भांडणं लावतं. नको तो व्यवहार, मदिरा पान, मांस भक्षण, अत्याचार, हिंसा, या सगळ्या वाईट गोष्टींनी भरलेलं ते गाव. आणि त्या गावामध्ये बिंदुक आणि चंचुला नावाचं एक दाम्पत्य राहत आहे. दोघंही संस्कारहीन आहेत. बिंदुक मनमानी जगतोय, बायकोला धाक दाखवतोय. माणसं धाकात ठेवण्यापेक्षा ती प्रेमानं मायेनं जर प्रेमात आपल्या ठेवली, मर्जीत ठेवली, तर ती चांगली राहतात धाकापेक्षा. पण माणसं धाकानं बांधून घेण्यापेक्षा प्रेमानं बांधून घेतली पाहिजेत, मायेनं बांधून घेतली पाहिजेत. तो धाक दाखवायचा तिला, तो शुद्धीवर आहे तोपर्यंत ती धाकात राहायची. तो मदिरा पान करून शुद्ध हरवून बसला की मग हिनं स्वैर जगावं, नको तिथे जाऊन बसावं, याच्या त्याच्या घरी चाडी चुगली करावी, भांडण लागावं, सगळी वाईट कर्म करायची. त्या बिंदुकला एक दिवस सर्पदंश झाला आणि सर्पदंशानं बिंदुकचा मृत्यू झाला. सर्पदंशानं बिंदुकचा मृत्यू झाला. विषय निघाला म्हणून काही गोष्टी सांगते. श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजींच्या मुखातून मी ऐकलेल्या आहेत. सर्पदंशानं मृत्यू पावलेल्या लोकांना लवकर सद्गती मिळत नाही. त्यांच्या मुक्तीसाठी, त्यांच्या सद्गतीसाठी मागच्या लोकांनी एकतर भागवत संहिता पारायण करावं, त्यांच्या मुक्तीसाठी कुठलं तरी धार्मिक गोष्टीचं आयोजन केलं पाहिजे. आणि शिवमहापुराण सांगतंय किंवा पंडितजींच्या मुखातून मी ऐकलेलं आहे, आपल्या पूर्वजांमध्ये कोणी सर्प योनीला गेलं असेल तर त्यांच्या गतीसाठी, त्यांच्या मुक्तीसाठी श्रावण महिन्यात नागपंचमी येते पहा. श्रावणामध्ये नागपंचमी येते. नागपंचमीच्या दिवशी आपण वारुळाची पूजा करतो, नागाच्या फोटोची पूजा करतो. नागोबा दिसला तर भाग्यवान समजतो, स्वतःला धन्य समजतो. जवळ आला तर लांब पळून जातो आपण खरं. पण त्या दिवशी नागाला वाटीभर दूध देणं, त्याची पूजा करणं, स्वतःला धन्य समजणं, महादेवानं दर्शन दिलं, या सगळ्या भावना आपल्या मनात त्या दिवशी निर्माण होत असतात. पण ऐका, नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा करणं जेवढं महत्त्वाचं आहे, तर आणखी एक गोष्ट करा. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या पूजेसोबत, वारुळाच्या पूजेसोबत गावच्या शिवमंदिरामध्ये जाऊन 2 तांबे पाणी टाकायला विसरू नका. महादेवाला 2 तांबे पाणी, चमचाभर दुधाचा अभिषेक, या 2 गोष्टी केल्या तर आपल्या पूर्वजात 7 पिढ्या अगोदर
कोणी सर्पयोनीला गेलं असेल, त्यांचं नाव माहिती असेल किंवा नसेल, पण आपल्या त्या पूजेनं तात्काळ त्यांच्या सर्पयोनीतून मुक्तता होते. हा प्रभाव नागपंचमीच्या पूजेचा आहे. नागपंचमीच्या दिवशी महादेवाला चमचाभर दूध आणि 2 तांबे पाण्याचा अभिषेक महादेवाला करावा आणि म्हणावं, हे भोलेनाथ, कोणी आमचे पूर्वज सर्पयोनीला गेले असतील तर त्यांची मुक्तता करा. काही तिथ्यांचा, काही पर्वकाळांचा विशेष पूजेचा भाग असतो आणि विशेष ती पूजा आपल्याकडनं घडली की त्या पद्धतीचं फलही मिळत असतं. सर्पयोनीतून मुक्तता होणं फार कठीण आणि आपण नागपंचमीच्या दिवशी जर तो प्रयोग केला तर आपल्याला किती मोठा आशीर्वाद मिळेल. तो बिंदुक सर्पदंशानं मृत्यूला प्राप्त झालेला, बिंदुकच्या मरणानंतर जी त्याची पत्नी होती चंचुला, ती अधिकच स्वैर वागू लागली, मनमानी जगू लागली. तिच्या चुकीच्या जगण्यामुळे बाकी लोक, जर आपण आपल्या डोळ्यानं वाईट पाहिलं तर तसाच, ज्या लोकांच्या जीवनात सत्संग नाही त्यांच्या मनावरती तसाच परिणाम होत असतो. ती चंचुला चुकीचं वागते. आता तिचं शरीरात, तिच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य संपलंय, शरीरही थकलंय, डोळ्यांना दिसेना, कानांना ऐकू येईना. चंचुलाच्या अंगातली ताकद कमी झाली आणि मग तिला कळालं आपण आपल्या आयुष्याचं गणित चुकलो. अंगात जेव्हा बल होतं, डोळ्यांना दिसत होतं, कानांना ऐकू येत होतं, तेव्हा एकही आपण चांगलं काम केलं नाही. आपण सगळी चुकीची कामं केली. काय करावं आता? अन्नाविना तडफडू लागली. ती किती दृष्ट आहे हे लोकांना माहिती होतं. तिला कोणीही दया दाखवली नाही. पोटातली भूक माणसाला थांबू देत नाही. अन्नाच्या शोधामध्ये चंचुला गाव सोडून दारोदार फिरू लागली. दुसऱ्या गावात आलीये, भटकते अन्नासाठी. त्या गावातल्या स्त्रिया शिवमहापुराण कथा ऐकायला निघालेल्या होत्या. पायाला चटके, डोक्याला चटके, रखरखत्या उन्हात ती रस्त्याच्या कडेला बसलेली. ती चंचुला अन्नाविना व्याकुळ झालेली, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या. तारुण्य माणसानं खूप चांगलं जगावं, खूप रूपावर कधी गर्व करू नये. सौंदर्याचा कितीही आपण गर्व केला तर एक गोष्ट मनाला समजावून सांगायची, हे कायम टिकणार नाही. याला तुम्ही किती तास वेळ द्या, फेअर अँड लवली लावायला, आणखी काही मला सांगायचं नाही. दिवसातून किती वेळा खिशात कंगवा घालून कोंबडा पाडा, पण 40 नंतर जेव्हा टक्कल पडायला लागतं ना, तेव्हा तुम्हीच कंगवाने आरसा टाकून देता. हे कायम न टिकणारं आहे. याच्यावर जास्त गर्व करण्याची गरज नाही. हे जवळ आहे तोपर्यंत याच्या माध्यमातून कुठलाही दुर्व्यवहार आपण करायचा नाही. एक मनाला समजावून सांगायचं की हे आपल्याला सोडून जाणार आहे. एक 80 वर्षाची आजी बाजारामध्ये आली आणि तिला आरसा घ्यायचा आहे. आरशावाल्याच्या जवळ आली. तो आरशावाला दुकानदार आरसा घेते, त्याचा तोंड पाहते, नाकडोळे मोडते, टाकून देते. दुसरा आरसा उचलते, पाहते, पुन्हा नाकडोळे मोडते, टाकून देते. तिसरा आरसा उचलते, पाहते, पुन्हा टाकून देते. एकही आरसा तिला पटना.
अर्धा तास आरसाच पाहत होती. एकही आरसा तिच्या मनासारखा नाही. मग शेवटी दुकानदाराला बडबड करायला लागली. अरे म्हणे, तुझ्याच दुकानातून आरसा घेतला होता, काय आरसा होता, पण आता काही तो आरसेच चांगले आणले नाहीस. म्हणे आजी, आरसे तर दिवसेंदिवस चांगल्या क्वालिटीचे भेटायला लागलेत, माझा आरसा कसा चांगला नाही. तुम्ही कधी घेऊन गेल्या होत्या? म्हणे मी तेव्हा 20 वर्षाची होते. काय माझा चेहरा दिसत होता, काय माझे डोळे, काय माझं नाक, काय माझे गाल दिसत होते, काय माझं रूप दिसत होतं, काय तुझा तो आरसा भारी होता, काय माझं रूप दिसत होतं. पण आता 100 आरसे पालथे घातले, पण एकही आरसा गोड नाही तुझा, चांगला नाही. दुकानदारानं सांगितलं, आजी बदल आरशात नाही, बदल तुमच्या चेहऱ्यात झालेला. आरसा तोच आहे, पण 20 वर्षापूर्वी तुम्ही ज्या होत्या त्या आता तुम्ही राहिलेल्या नाहीयेत. मला सांगा, जेव्हा आपण 2 वर्षाचे असतो किती बाळशेदार दिसतो, किती गोंडस दिसतो. कुरळे केस, पाणीदार डोळे, सफरचंदासारखे गाल, कापसासारखी त्वचा, किती मस्त दिसतो आपण. आणि त्यात स्वच्छ बाळ असावं, गोरं गोरं पान असावं, कुरळे केस असावेत, बाळशेदार असावं, तब्येतीनं जाम असावं, गुबगुबीत. त्या बाळाला टुकून उचलावं वाटतं आणि त्याचा मटकन पापा घ्यावं वाटतं. वाटतो की नाही? पुरुष मंडळ कोणाचंही असू द्या लेकरू ते, पण सुंदर दिसतंय, गुबगुबीत आहे, कुरळे केस आहेत, पाणीदार डोळे आहेत, सुंदर त्याचे गाल आहेत, कापसासारखी त्वचा आहे. त्या बाळाचा पापा घ्यावं वाटतो की नाही? महिला मंडळ झोपल्या का काय? त्या बाळाचा पापा घ्यावा वाटतो. पुरुष मंडळ वाटतो की नाही? त्या 2 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो. 80 वर्षाच्या आजोबाचा घ्यावा वाटतो का? 80 वर्षाच्या आजोबाचा घ्यावासा वाटत नाही का? रूप निघून गेलेलं आहे. ह्याच्यातून शिकायचं आहे आपल्याला. याच्यावर जास्त अहंकार करण्याची गरज नाही, कारण हे आपल्याला सोडून जाणार आहे. आज भले दिवसातून 10 वेळा आरसा पाहत असाल, एक दिवस असा येईल असं वाटल की आरसाच पाहू नये आपण. चंचुलाला कळालं नाही, ऐन तारुण्य चुकली ती, जीवनात चुकीचा व्यवहार केला तिनं. आणि जेव्हा शरीर संपलं, सौंदर्य संपलं, शरीर थकलं, अन्नासाठी भटकू लागली. एका गावात शिवमहापुराण कथा चाललेली. ती शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी काही स्त्रिया निघालेल्या. त्या स्त्रिया चंचुलेनं पाहिल्या आणि चंचुला म्हणते, हे माझ्या ताईंनो, मी भुकेनं व्याकुळ झाले. 8 दिवस झाले मला खायला काही मिळालं नाही. तुमच्या ताटामध्ये, पूजेच्या थाळीत काही प्रसाद असेल तर मला खाण्यासाठी द्या. त्या स्त्रियांनी बोलल्या, हे आई, आमच्या ताटातल्या प्रसादानं तुझ्या 8 दिवसाची भूक शांत होणार नाही. तू एक काम कर, आमच्या सोबत कथा ऐकायला चल. कथा पूर्ण झाली की सगळ्या लोकांना भंडारा आहे, जेवण आहे. चंचुलीला चालवत नव्हतं, चालत चालत गेले, कथा ऐकायला बसले. कथा चालू आहे, कथा ऐकायला बसली. कथा पूर्ण झाल्याशिवाय जेवण भेटणार नाही. पण गंमत तर ऐका, ती कथा ऐकायला बसली, नेमका कथाकाराचा विषय चाललेला होता. बाबांनो, एखाद दिवस देवपूजा पारायण चुकलं तरी चालल, पण जीवनात कर्म चुकू देऊ नका. कारण जशी कर्म आपण करू तशी फळं आपल्याला भोगावी लागतात. संतांनी सांगितलंय की चुकीच्या कर्माची फळं माणसाला भोगावीच लागतात. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे
ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर भक्तिताई, भाविकताई, उमेश दादा, धीरज दादा, सगळ्यांसाठी टाळी. फार सुंदर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वारा जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. माझ्या ताई दादांनो, एखादे महत्त्वाचं काम राहिलं तरी चालेल, पण कर्म चुकू द्यायचं नाही. कारण कर्माची कर्म झाली तिची भोगाले केले कर्म झाली तिची भोगाले केले कर्म झाले की भोगाले केले कर्म झाले की भोगाले उपजले मेले जय हो ऐसे उपजले मेले ऐसे हरिमुखी गाता हर फळी चिंता 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 हरिमुखी गाता हर फळी चिंता. केले कर्म झाले तिची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. तुम्हाला एक उदाहरण सांगते. 50,000 जन्मापूर्वी धृतराष्ट्र एक भिल्ल होते. धृतराष्ट्र कोण? कौरवांचे वडील, पांडवांचे चुलते. ते जन्मताच आंधळे होते आणि त्यांच्यासमोर त्यांची 100 मुलं मेली. लेकराला ठेच लागली तर आई वडिलांना मरणांतक वेदना होतात. जगातल्या कुठल्याही मायबापाला आपल्या लेकराच्या बाबतीत काही चुकीचं व्हावं असं कधीच वाटत नसतं. लेकरू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल, कोरोनाच्या काळात कितीतरी मायबापाच्या अंतकरणाची खूप परीक्षा झाली. कोरोनाला झुंज देणारं लेकरू आणि देवघरासमोर ढसाढसा रडणारे मायबाप, हे प्रसंग आपण समाजात जवळून अनुभवलेत. लेकराला दुखणं आलं, आजारी पडलं, काही दुःख, एखादं संकट लेकराच्या मागे लागलं तर आईवडिलांचा जीव खूप व्याकुळ होतो. मग धृतराष्ट्राच्या समोर त्याची 100 मुलं मेली. त्याच्या अंतकरणाला किती पीडा झाली असेल, किती वेदना झाल्या असतील त्यांना. मग एवढं भयान दुःख धृतराष्ट्राच्या वाट्याला का आलं? देवकी माता ही कृष्णाची आई आहे, पण तिची 6 लेकरं मेली. काय कारण? तिनं अगोदरच्या जन्मात सवती मत्सरानं सवतीची लेकरं मारली होती, म्हणून तिच्यावरती वेळ आलेली होती. धृतराष्ट्रासमोर 100 लेकरं मेली त्याची. काय पाप केलं होतं त्यानं? कोणतं त्याचं कर्म चुकलं होतं? हा धृतराष्ट्र 50,000 जन्मापूर्वी एक भिल्ल होता. शिकार शोधायच्या छंदामध्ये एका झाडावर त्याला हजारों पक्षी जास्त दिसले. त्यानं ओल्या झाडालाच आग लावली पक्षी पकडण्यासाठी. ओल्या झाडाला कधीच आग लावायची नसते. कोणाचं लग्न जुळायला लागलं तर ते कधी मोडायचं नसतं. हे असले भयान पाप आपण आपल्या जीवनात कधी करायचे नाही. जेवताच्या ताटात कधी विष कालवायचं नाही, कोणाचं झोपडं जाळायचं नाही आणि कोणाच्या जखमेवर कधी मीठ चोळायचं नाही.
कथा कीर्तन ही आपल्याला शहाणं बनवण्यासाठी आहे. माणूस वयानं मोठा झाला म्हणजे त्याला शहाणपण आलं असं नसतं. चांगल्या लोकांच्या सहवासात गेल्याशिवाय शहाणपण कशाला म्हणतात ते सुद्धा कळत नसतं. म्हणून वर्षभरात तुम्ही शेजारी राहा, गावात राहा, गल्लीत राहा, घरात राहा, पण वर्षातून 2 वेळा कथा कीर्तन ऐकायला या. जेणे कारणानं आपल्याला काहीतरी जीवनाची जगण्याची शिदोरी, ज्ञानाची शिदोरी की जे आयुष्यभर आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी कामी येईल, ते ऐकण्यासाठी आपल्याला ही जागा आहे. बिल्लाच्या रोपात त्यानं एका झाडालाच आग लावली. काही पक्षी उडून गेले, काहींचे डोळे गेले हो, काही होरपाळून खाली पडले. त्याला आनंद झाला खरा, शिकार मिळाले, पण त्याच्याकडनं हे पाप झालं आणि त्याचं ते कर्म संचित झालं. संचित झालेलं कर्म वाटच पाहत होतं, याच्या सोबत प्रारब्ध रूपानं कधी जाऊ आणि याला फळ कधी देऊ. याच्या सोबत प्रारब्ध रूपानं कधी जाऊ आणि याला फळ कधी देऊ याची वाटच पाहत होतं. ही वाट पाहता पाहता 50,000 जन्म उलटले आणि तो भिल्ल झाला धृतराष्ट्र. जन्मताच त्याचे डोळे गेलेले होते, कारण त्याच्यामुळे कित्येक पक्ष्यांचे डोळे गेलेले होते. त्याच्या समोर त्याची 100 लेकरं मरण पावली. हे दुःख साधं नाही बरं. थोडंसं जर आपण शांत विचार केला तर लक्षात येतं हे दुःख फार भयान आहे. 100 लेकराच्या मरणाचं दुःख, 1 नाही, 2 नाही, 4 नाही, बरं शिल्लक 1 सुद्धा नाही, सगळेच गेले आणि याच्या समोर गेले. हे दुःख साधारण नाही आहे. याच्या समोर याची 100 मुलं मरण पावली, कारण यानं 100हून अधिक पक्षी जाळून खाक केले होते. 50,000 जन्मानंतर सुद्धा त्या धृतराष्ट्राला कर्म मिळालंय भोगण्यासाठी. आपल्या जीवनात एखादं अडचण असेल, संकट असेल, दुःख असेल तर देवाला दोष देऊ नका. मनाला समजावून सांगा हे काहीतरी मागचं आपण भोगतोय, फेडतोय म्हणून. आपल्या जीवनातली अडचण, आपल्या जीवनातले दुःख आणि संकट याच्यासाठी कधीही आपण कोणाला आरोपी करायचं नाही. आपण आपल्या मनाला समजावून सांगायचं हे काहीतरी आपण मागं चुकलेलो आहोत म्हणून आता भोगतोय, आणि आता खूप चांगले दिवस असतील तर समजावं खूप काही चांगलं पुण्य केलेलं आहे म्हणून तर मंडपात येऊन बसलेला आहोत. एखाद्या वेळेस पूजा चुकली तरी चालेल, पण कर्म चुकणार नाही याची काळजी घ्यावी. कथाकार सांगत होते, चंचुला ऐकत होती. कथाकार सांगत होते तुम्ही जर कोणाला फसवलं तर यमदूत उंच कठड्यावरून ढकलून देतील तुम्हाला. कथाकार सांगत होते, चंचुला ऐकत होती. तुम्ही जर चोरी केली तर उकळत्या तेलाच्या कढईत तुम्हाला उभं करतील, तप्त सळईला बांधतील तुम्हाला. कर्म चांगली करा. कथाकार सांगत होते. थकले भागलेली भुकीजलेली चंचुला ऐकत होती. व्यभिचार केला तर तप्त खांबाला बांधतील आणि वर्ण आसुडानं मारतील तुम्हाला. खोट बोललात तर लोखंडाचा गोळा लालबुंद तापून जिभेवर ठेवतील तुमच्या. भयंकर त्रास होईल तुम्हाला. त्या वेदना सहन कराव्या लागतील. ते तेव्हा सहन होणार नाही, याच्यासाठी आत्ताच कर्म चुकणार नाही याची काळजी घ्या. आता जी कर्म चुकताल ती फळं भोगावी लागतील आपल्याला. हे ऐकलं एवढं भयानक. उकळत्या तेलाच्या कढईत टाकायचं, उंच कठड्यावरून ढकलून द्यायचं, तापलेला लोखंडाचा गोळा जिभेवर ठेवायचा, लाभारसात तप्त सळईला बांधून वर्ण आसुडानं मारायचं. हे सगळं ऐकलं आणि चंचूला एवढी घाबरली, तिची भूकच पळून गेली. तिला तहान आठवना, भूक आठवना, घाबरली, भयभीत झाली. दोन्ही डोळ्याला घळघळा घळघळा अश्रुधारा वाहू लागल्या आणि तिला सगळा भूतकाळ आठवला, ती काय काय चुकली म्हणून. कोणी शहाणं माणूस आपल्या समोर चांगलं वक्तव्य करायला लागलं ना
माणूस मनालाच समजून घेतो की आपण काय काय चुका केल्या म्हणून. घाबरतो माणूस आतल्या आत. चंचूला घाबरली. सगळी कथा संपल्यानंतर सगळी लोक जेवायला गेली आणि चंचूला व्यासपीठाकडे निघाले. महाराजांच्या चरणावर माथा टेकवावा, मला मार्ग सांगा, याच्यातून उद्धाराचा ही प्रार्थना करावी. 2 पायऱ्या चढून वर चढणार, पाय अडकला आणि पडली तोंडावरती. महाराज आले, तिला उचलणार. ती म्हणते, बाबा माझ्या शरीराला हात लावू नका, हे शरीर अपवित्र झालेलं आहे. याला कळालं नाही हे किती किमतीचं आहे, कळालं नाही मला. फार चुकले मी माझ्या जीवनात, फक्त आता माझा उद्धार कसा होईल तो मार्ग मला सांगा. प्रभुजी नाम किनारे लगा, प्रभुजी नाम किनारे लगा, प्रभुजी नाम किनारे लगा, भक्तिताईंसाठी टाळी फार सुंदर. ती चंचूला म्हणते, माझा उद्धार करा. चंचूला महाराजांना म्हणते, महाराज माझा उद्धार कसा होईल तो मार्ग मला दाखवा. महाराजांना सांगितलं, चंचूलाई काळजी करू नकोस, भगवान शंकराची सेवा कर, मंदिर झाडून काढण्याची सेवा कर, कथा ऐक, कथा ऐकून तुझं कल्याण होईल. चंचूलानं महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवला, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला की जीवाचं कल्याण होत असतं. चंचूला मंदिरात राहू लागली, मंदिर झाडून काढते, शंकराची पूजा करते, प्रसाद घेते, कथा ऐकते. ही सगळी पुण्याईची कामं तिनं तिच्या जीवनामध्ये केली. रोज भगवान शंकराला प्रार्थना करायची, भोलेनाथ शंभू शरण पडी मांगू, घडी रे घडी. तेरी पूजा में जलने आई, उसे मछली भी झूठा कराई. तेरी सेवा में दूध ले आई,
उसे बछड़ा भी झूठा कराई, तेरी पूजा में फूल ले आई, उसे भवरा भी झूठा कराई। शंभु शरण पड़ी मांगो, घड़ी रे घड़ी दुख काटो, दया करी में दर्शन आवो। रोज त्या चंचुलेनं शिवाची प्रार्थना केली। शेवटच्या टप्प्यात शिवपूजन करून शिवभक्ती करून ती मृत्यूला प्राप्त झाली। पण मृत्यू येणे अगोदर तिची सगळी पाप कथा ऐकून संपलेली होती। कथेला साधारण समजू नका माझ्या ताईंनो, काल मी सांगितलं तुम्हाला, वर्षभर तुम्हाला काय वाटतंय ते करा, फिरा, पाहुण्याच्या गावाला जा, फिरायला जा, पण वर्षातून 2 आठवडे 6 महिन्याला 8 दिवसाची एकदा कथा ऐका, तीही समोर बसून ऐका मंडपात, त्याचं फल वेगळं आहे। माझ्या ताई दादांनो, कथा साधारण नाही। कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम, तेथील उत्तम चरण रज वंदिता। कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम, तेथील उत्तम चरण रज वंदिता। कथा ऐकण्याचा परिणाम जळती दोषांचे डोंगर। कथा ऐकली तरी पाप संपून जातात आपली, किती पापी माणूस असू द्या, पण भक्तिभावानं त्या भक्तानं कथा ऐकू द्या, त्याचं पाप नष्ट होणार, हा कथेचा परिणाम आहे। जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, जे गाती ऐकती सादर, जे पवित्र हरिकथा। कथेचा प्रभाव एवढा मोठा आहे, तीर्थे तया ठाया येथे पुनित व्हावया। कथा ऐकायला तुम्ही आम्ही येतो नवल नाही, या कथेच्या मंडपात तीर्थ सुद्धा स्वतःला पवित्र करण्यासाठी येतात। तीर्थे तया ठाया येथे पुनित व्हावया, पर्व काळ तळी वसे वैष्णवा, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा, असा कथेचा प्रभाव आहे। कथा ऐकली चंचुलेनं आणि चंचुलीची सगळी पाप संपली, एवढा कथेचा प्रभाव आहे। म्हणून अजूनही कोण कथेला यायला कंटाळा करत असेल, सांगा त्यांना कथा ऐकायला चला, आणि त्यांनी कथा ऐकण्यात आपला पण वाटा आहे। आपल्यामुळे जर 2 लोक कथा ऐकायला आली, त्यांना जे पुण्य मिळणार आहे, त्यांच्या पुण्यात आपला पण भाग आहे। चंचुला तिला घेण्यासाठी शिवदूत आले आणि ती शिवलोकाला गेली। कथा ऐकल्यामुळे तिचं एवढं पुण्य वाढलं की माता पार्वतीची मैत्रीण बनली ती, आणि माता पार्वती तिच्या सोबत अगदी जीवानं राहतात। एक दिवस माता पार्वती तिचा उतरलेला चेहरा पाहून म्हणतात, चंचुला उदास का आहेस? ती म्हणते, आई मला माझ्या पतीची आठवण येते। आता तुम्हालाही प्रश्न पडेल, ती देवा घरी गेली तरी तिला तिच्या पतीची आठवण का येते? त्याचं एकच कारण आहे, आपण हिंदू धर्मानुसार जगतो। आपला धर्म, आपलं शास्त्र सांगतं, पती पत्नीचं नातं हे 7 जन्माचं असतं। भलेही रोज भांडणं खेळताना म्हणा पुढच्या जन्मात याचं तोंड पाहायला भेटू नये, पण वडाच्या झाडाला फेरी मारताना शपथ घेऊन सांगा मला, गळ्याची तुमच्याच घ्या गळ्याची शपथ, पण काय म्हणता तुम्ही, 7 जन्म हाच भेटावा, भले रोज गटारात पडतो, आणि रोज म्हणता पुढच्या जन्मात तुझं तोंड पाहायला भेटू नये, पण वडाच्या झाडाला फेरी मारताना काय म्हणतो, 7 जन्म हाच पती मिळावा। लग्नात हवनाला, यज्ञाला, कुंडाला फेऱ्या 7 मारतात, वडाच्या झाडाला 7 फेऱ्या का? 7 जन्माचं नातं असतं पती पत्नीचं। आणि त्या चंचुलीला आठवण आली, माझ्या पतीची आठवण येते आई, मला कुठे असेल तो, काय अवस्था असेल त्याची। आईनं ध्यान लावून पाहिलं, तो ब्रह्म राक्षस झालेला होता। आणि मग
आई माझ्या पतीचा उद्धार कसा होईल हा मार्ग मला सांग. माता पार्वतीनं सांगितलं चंचुले काळजी करू नको. भगवान शंकराचं भजन करणारे एक भक्त आहेत, त्यांचं नाव आहे तुंबर. त्या तुंबरजीला पाठवलं जा. हिचा पती ब्रह्म राक्षस झालेला आहे, त्याला शिवपुराण ऐकवायला लावा जबरदस्ती. राक्षस कधी कथा ऐकत नसतात, भूतांना कधी देवाचं नाव आवडत नाही. कुठला राक्षस कथा ऐकायला बसला आणि कथा ऐकण्यात एवढा तल्लीन झाला असं कधी तुम्ही पाहिलं का कुठं? राक्षसांना, भूतांना, पिशाच्यांना कथा कीर्तन आवडत नाही. जेवढी माणसं आहेत तेवढीच कथेला आलेली आहेत. राक्षस इकडे येऊ शकत नाही. म्हणजे आपल्या गावात राक्षस आहेत असं काही मला म्हणायचं नाही. आता काही नावड आहे पण बाकीचं मॅनेजमेंट करण्यामुळे इकडे येणं होत नाही. मग ते म्हणतात तू जा, मी उद्या येईल. तू उद्या जा, मी परवा येतो. ब्रह्म राक्षस तो कसा कथा ऐकल म्हणे, त्याला जबरदस्ती कथा ऐकवा. तुंबर महाराज आले, जबरदस्ती झाडाला बांधून टाकलं. ऐकत नव्हता तो कथा, त्याला जबरदस्ती कथा ऐकायला लावली. आणि शिव महापुरांचा प्रभाव असा झाला, त्यानं इच्छा नसताना सुद्धा कथा ऐकली तर ब्रह्म राक्षस योनीतून त्या बिंदूची मुक्तता झाली आणि तो शिवलोकी गेला. नमः पार्वती पती शिव हर 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 महादेव. माझ्या महादेवानं अशी कृपा केली, त्या बिंदूला सुद्धा शिवगणामध्ये सहभागी करून घेतलं. हा शिव महापुरांचा प्रभाव आहे. शिव महापुराण भक्तीनं ऐका, श्रद्धेनं ऐका, इच्छा नसताना ऐका, इच्छा असताना ऐका. हे तुमचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. या शिव महापुराणनं पापी बिंदूकचा, पापी चंचुलेचा उद्धार झाला. एवढंच काय, नारदजी हे विष्णूचे भक्त आहेत. त्या विष्णूचा सुद्धा विष्णू भगवंताचे भक्त नारदजी, त्या नारदजीचं सुद्धा दुःख हरण करण्याचं काम शिव महापुराण या ग्रंथानं केलेलं आहे, या कथेनं केलं. नारदजीच्या जीवनामध्ये काय दुःख आलं होतं बरं? नारदजीकडनं एक चूक झाली होती. कोणती? पहा, एकदा नारदजी तपश्चर्या करायला बसले आणि तप करायला बसल्यानंतर इंद्रानं कामदेवाला पाठवलं, म्हणे कामदेव जा, नारदजी तपश्चर्याला बसलेले आहेत आणि त्यांची तपश्चर्या भंग करा. कामदेव आले, अप्सरा नाचायला लागल्या, गंधर्व गायन करायला लागले, गण वाजवतायत. खूप प्रयत्न केले पण नारदजीची काही तपश्चर्या भंग होईना. नाचणाऱ्यांच्या पायातली घुंगरं तुटली, वाजवणाऱ्यांचे ढोल फुटले, गाणाऱ्यांचे गळे फाटले, पण नारदजीची काही समाधी भंग झाली नाही. मग शेवटी कामदेवानं सगळ्यांना हकलून दिलं. कामदेवानं फुलांचा हार घेतला, नारदजीच्या गळ्यात घातला, नारदजींना नमस्कार केला आणि नारदजींची स्तुती केली. नारदजीनं कामदेवाला हरवलं, पण कामदेवानं सुद्धा 3 गोष्टीनं नारदजीला हरवलं: फुलांचा हार, नमस्कार आणि स्तुती. या 3 गोष्टी शहाण्यांना सुद्धा फसवणाऱ्या आहेत. फुलांचा हार दिसतोय साधा पण फार कठीण आहे. हार घालणारं सरळ उभं असतं, पण ज्याच्या गळ्यात हार टाकायचं ते खाली वागतं. याचा अर्थ हाराच्या समोर हार मानल्याशिवाय जो गळ्यात येत नाही त्याचंच नाव हार आहे. हार, नमस्कार वाकून नम्रतेनं जो केला जातो तो नमस्कार. छाताड काढून नमस्कार असा नमस्कार नसतो, जणू काय गळ्यात बेडूक फसला यांचा. असा नमस्कार नाही. फार नम्र भावानं, शालीनतेनं, मृदू स्वरामध्ये जो केला जातो तो नमस्कार. आणि स्तुती, ही स्तुती सुद्धा माणसांना फसवणारी आहे. ज्यांचा सत्कार आहे ना, सन्मान, त्यांना बोलावून घ्या बरं. नितीन भैया कुठे आहेत? पानगावे सर. ज्यांचा सत्कार वगैरे आहे त्यांना बोलावून इथे समोर आणा, कारण आज थोडं वेळेत आपण कथा पूर्ण करणार आहोत.
नारदजीने 3 गोष्टीनं फसवलंय, पण नारदजीला 3 गोष्टी फसवतात. फुलांचा हार, नमस्कार, स्तुती. नारद जी जय हो आपकी, आपके जैसा महात्मा नहीं. आपने काम को जीता, शिवजी ने मुझे जलाया, आपने तो मुझे भगाया. आपके जैसा महात्मा इस पूरी दुनिया में कोई नहीं है. आपकी जय हो, आपकी जय हो, आपकी जय हो. नारद जी गुब्बारे की तरह इतने फूल गए, और जहां तहां नारद जी जाएंगे तो हर किसी को बताने लगे, मैंने काम को जीता है, मैंने कामदेव को जीता है, मैंने काम जीता है. खुद का ही गुणगान गाने लगे. नारद जी जिकडे तिकडे सांगत सुटले, मी कामाला जिंकलं, मी काम जिंकला, मी काम जिंकला. माझ्या ताई दादांनो, एक शहाणपण शिकावं आपण या थोरा मोठ्यांच्या कथेतून. क्रोध जिंकणं, काम जिंकणं ही माणसाच्या हातातली गोष्ट नाहीये. एखाद्या गोष्टीवर तुम्ही ताबा मिळवला असेल, विजय मिळवला असेल, तर त्याचं श्रेय देवाला, आपल्या गुरुला द्या, स्वतःकडे घेऊ नका. काम क्रोध जिंकणं साधारण माणसाच्या हातातली गोष्ट नाहीये. कामाला जिंकायचं असेल तर रामाचं भजन करावं लागतं, आणि अहंकार जिंकायचा असेल तर शंकराचं भजन करावं लागतं. ते सहज जिंकणं सोपं नाहीये. नारदजीला वाटलं मीच काम जिंकला. शंकराला सांगतात, भोलेनाथ काम जिंकला मी. भोले बाबा म्हटले, नारद बाबा खूप चांगली गोष्ट झाली, तुम्ही काम जिंकला, पण तुम्ही तुमची जाहिरात करू नका. समजदार माणसं स्वतःचं कौतुक स्वतःच्या तोंडानं सांगत नसतात. जी माणसं स्वतःचं कौतुक स्वतःच्याच तोंडानं करतात ती माणसं शहाणी नसतात. आपल्या कामाचं कौतुक दुसऱ्यानं करावं, आपणच आपला काय झेंडा मिरवावा. दुसऱ्यानं आपलं कौतुक करावं, त्या कौतुकाला गोडवा आहे. नारदजी जिकडे तिकडे सांगत सुटले, मी काम जिंकला, मी काम जिंकला, मी काम जिंकला. शिवजी म्हणतात, विष्णूला सांगू नका. नारदजीला उलटा अर्थ घेतला. नारदजीला वाटलं आपलं मोठे पण शंकराला सहन होईना वाटतं, पण सांगू, महादेवा एवढं कोणत्याच देवाचं मन मोठं नाही, एवढं महादेवाचं मन मोठं आहे. आणि सगळ्यांना घेऊन चालतात महादेव. भूत काय, वेतळ काय, साप काय, विंचू काय, ज्या जीवांकडे कुणाचंच लक्ष नाही त्यांचं तरण तारण करण्याचं काम करतात. आणि मग नारदजी जिकडे तिकडे सांगत सुटले. विष्णू भगवंताला सांगतात, देवा मी काम जिंकला. भगवान नारायणानं विचार केला की माझ्या नारदजीला हा जो गर्व झालेला आहे, मी काम जिंकला, मी काम जिंकला, हा गर्व काही कामाचा नाहीये. नारदजीचा गर्व हरण करण्यासाठी भगवान नारायणानं माया निर्माण केली, एक विश्वमोहिनी. मग नारदजीला ती विश्वमोहिनी प्राप्त करण्याची इच्छा निर्माण झाली. देवा मला सुंदर बनव. नारद अख्खे सुंदर, फक्त तोंडात बंदर. तोंड वानराचं आणि हळदीच्या गाभ्यासारखा देह, सोन्यासारखी कांती. नारदजी हातन पायच पाहायचे, तोंड पाहायला वेळच नाही. राजकुमाराच्या लाईनमध्ये बसले. विश्वमोहिनी मलाच माळ घालणार असं त्यांना वाटलं, पण विश्वमोहिनीनं तोंड पाहिलं, तिकडं पाहिलंच नाही, पुन्हा दुसरीकडेच गेली. ते शेवटच्या बाकड्यावर ते राजकुमाराच्या रूपात नारायण होते. नारायणाला माळ घातले, विश्वमोहिनी गेली. नारदजीला राग आला, पण पाण्यात पाहिलं तर स्वतःचं तोंड माकडाचं. आपलं तोंड देवानं माकडाचं केलंय, त्याचा राग आला नारदजीला. आणि नारदजीनं नारायणाला शाप दिला. नारायणा, फसवलं मला. हळदीच्या गाभ्यासारखा देह, सोन्यासारखी कांती केली, माकडाचं तोंड दिलं, आणि जिला मला प्राप्त करायचं होतं तिला घेऊन निघालात तुम्ही. माझा शाप आहे. तुम्ही जसा तिचा माझा वियोग केला तसा तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वियोग होईल. वानराचं तोंड केलं तुम्ही माझं, तुम्हाला सुद्धा वानर जातीचा आधार घ्यावा लागेल, मदत घ्यावी लागेल. आणि जेव्हा नारदजीनं शाप दिला तेव्हा सगळी माया अदृश्य झाली. विश्वमोहिनी पण नाही, आणि ते नगरही नाही, काहीच नाही. म्हणे देवा हे काय होतं? म्हणे ही माझी माया होती. देवा ही माया कशामुळे? नारदा, तुम्हाला काम जिंकल्याचा अहंकार झाला होता ना, तो अहंकार घालवण्यासाठी माया तयार करावी लागली.
नारदजीला फार पश्चाताप झाला, देवा मी चुकलो. माझ्या ताई दादांनो, कधीच अहंकार होऊ नये आपल्याला कोणत्याच गोष्टीचा, ना धनाचा, ना रूपाचा, ना बलाचा, ना पदाचा, ना मनुष्यबळाचा. हा अहंकार आपल्याला कधीच होऊ नये असं वाटत असेल तर नेहमीच देव, गुरु, संत आणि ग्रंथ यांना शरण जायचं शिका. जेव्हा तुम्ही गुरुला, देवाला, ग्रंथाला आणि संताला शरण जाल तेव्हा अहंकार तुमच्या जवळ कधी येणार नाही. पण हे मिळालं आणि तुमच्या जीवनात देवही नाही, संतही नाही, ग्रंथही नाही, गुरु पण नाही, तर मग हे मिळालं तर याचा अहंकार होईल तुम्हाला, आणि अहंकार झाला की दुःख तुमच्या जीवनामध्ये येईल. नारदजी त्यांना खूप पश्चाताप होतोय, चुकलोय मी देवा, चुकलो. नारदजीला पश्चाताप होतोय. सांगितलं ब्रह्मदेवानं, नारदा तुमच्या या झालेल्या चुकीची तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर शंकराचं शिवपुराण ऐका, शिवसहस्रनामाचा उच्चार करा, आणि शिवनामाचा उच्चार केल्यानंतरच या दोषातून तुमची मुक्तता होईल.